भाजपकडून आज विधान परिषदेसाठी यादी जाहीर झाली आहे आणि त्या यादीमध्ये प्रज्ञा साटम यांचं नाव आहे। आपल्यासोबत त्या स्वतः बोलण्यासाठी आहेत। मॅडम, काय सांगाल? तुमची निवड पुन्हा एकदा झालेली आहे, काय तुमची पहिली प्रतिक्रिया? आज आमच्या भारतीय जनता पक्षाचे कार्यक्षम मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि त्यांच्या संपूर्ण टीमने आज जी माझी निवड केलेली आहे आणि माझ्यासारख्या बहुजन समाजातील आणि महिलेला निवडलेला आहे, त्याबद्दल मला मनापासून खूप खूप त्यांचे मी आभार व्यक्त करते। आणि हा माझ्यासाठी, माझ्या परिवारासाठी आणि माझ्या हिंगोलीच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी अतिशय आनंदाचा क्षण आहे। तिसऱ्यांदा तुमची निवडणूक, आता तिसऱ्यांदा तुम्ही निवडणूक लढवताय, काय सांगाल पहिली प्रतिक्रिया? पहिली प्रतिक्रिया आता आनंदाचाच क्षण आहे। आणि आता आम्ही परवा फॉर्म सुद्धा भरायला आमचे सगळे हिंगोलीहून कार्यकर्ते येत आहेत। उद्या सगळे इथे लगोलग पोहोचतील आणि आमच्यासाठी हा म्हणजे माझे पती राजीव सातव यांच्यासाठी ही एक खूप मोठी श्रद्धांजली आहे। तशाच आमच्या आईसाहेब रजनीताई सातव यांची सुद्धा आज आठवण झाल्याशिवाय राहत नाही। त्या दोघांचे आशीर्वाद आणि पुण्याई आणि त्यांच्यासोबत मी जे मागच्या 20 वर्ष काम केलेलं आहे त्या कामाचा अनुभव आणि ती शिदोरी पुढे घेऊन, आणि माझी दोन वेळेस मी MLC म्हणून सुद्धा काम केलेले आहे, ही सगळी शिदोरी घेऊन आज पुढे जात असताना मनोमनी खूप आनंद होत आहे। आणि मला म्हणजे भाजप पक्षाने घेतलं आणि इतक्या लवकर मला परिवारामध्ये सामावून घेतलं, त्यासाठी मला आज खरोखरच आनंद वाटतोय। मॅडम, भाजपकडून तरुणांना जास्तीत जास्त चान्स देण्यात आलेला आहे, त्यासाठी तुम्ही काय सांगाल? काय तुमची प्रतिक्रिया त्यावर? तसं बघितलं तर तरुण वर्ग, युवा वर्ग हा देशाची शक्तीच आहे। त्याच्यामुळे तरुणांना तर संधी मिळालीच पाहिजे। त्याचबरोबर महिलांना सुद्धा भाजप संधी देत आहे। नारी वंदन आज आपण होताना बघतोय भाजप पक्षातर्फे। आणि आपल्याकडे वयस्कर नेते सुद्धा आहे, कारण शेवटी ओल्ड इज गोल्ड। त्याच्यामुळे सगळ्या पद्धतीनं या पक्षामध्ये एक प्रकारचा समन्वय साधला जात आहे आणि एक सोशल इंजिनिअरिंग सुद्धा या पक्षामध्ये होताना दिसत आहे। कोणत्या कामाला जास्त प्राधान्य देण्यात यावेळेला? मी गोरगरीब जनता, शेतकरी आणि महिला वर्ग या तिन्ही वर्गाच्या साठी कामाला प्राधान्य देणार आहे। धन्यवाद मॅडम, TV9शी बोलल्याबद्दल आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पुढील वाटचालीसाठी। वैभव घाग, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।